नमस्कार मित्रांनो, A to Z मालवणी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा मनपूर्वक स्वागत. तर आमच्या आजच्या व्लॉगचा विषय असा तो म्हणजे बिर्याणी साध्या सोप्या पद्धतीने कशी करूची. तर ही आमची विहीर आहे. आपल्या कोकणामध्ये अजूनही अशा पद्धतीची विहिरी असतात ज्यांका कडा नाही कठडो नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात मित्र असतातच. मित्र म्हटला काय मजा मस्ती खेळणं फिरणं या सगळा इलाज. मग याच्याबरोबर एक गोष्ट अजूनही असतात ती म्हणजे पार्टी. मग पार्टी म्हटली की त्याचे प्रकार इले. कधी कधी आपण रेस्टॉरंटमधनं पार्सला मागवतो आणि खातो पितो मजा करतो. पण माका असं वाटतं अशा पार्टींपेक्षा आपण जेव्हा सगळे मित्र एकत्र येऊन स्वतः जेवण बनवून खातो तेव्हा त्या पार्टीत एक वेगळीच मजा असतात. तर आमचे असे पार्टी कायम होतच असतात. तर या पार्टींना आम्ही कशा प्रकारे बिर्याणी करतो, साध्या सोप्या पद्धतीत बिर्याणी कशी करतो यातून का आज बघू गावात. तर सुरुवातीक सांगायचं म्हणजे बिर्याणीसाठी जर 1 किलो राईस असतात तर 1 किलो चिकन लागतं. पण आपल्या अशा लो बजेट पार्टींमध्ये जर कमी जास्त चिकन झाला तरी भागान जाता. त्यानंतर सांगूचा म्हणजे बिर्याणीसाठी आपण जेव्हा चिकन सुट्टी करत असतो चिकनची फोडी ठेवतो म्हणजे पीस ठेवतो ते जरा मोठे ठेवचे असतात. त्यानंतर चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचा. चिकन व्यवस्थित धुतल्यानंतर तुपामध्ये चिकन घ्यायचा. त्याच्यावर थोडा 2-3 चमचे दही टाकायचा, लिंबू पिळायचा, हळद टाकायची आणि थोडं मसाला टाकायचा आणि व्यवस्थित ढवळायचा आणि कमीत कमी 30 मिनटं एका दही मुरण्यासाठी ठेवून द्यायचा. असं केल्याने चिकनला एक टँगी फ्लेवर येता आणि इंग्लिशमध्ये सांगतो झाला तर एका मॅरिनेशन म्हणतात. यानंतर थोडं कांदो तेलात ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचो आणि बाजूक काढून ठेवायचो. याचा उपयोग आपण नंतर करतो त्याचा. कांदो बाजूक काढल्यानंतर त्याच तुपामध्ये परत तेल घालून घ्यायचा. त्याच्यानंतर मसाल्याचे जे पदार्थ असतात तेजपत्ता, लवंगा, दालचिनी असे पदार्थ असतात ते टाकून तळून घ्यायचे. याच्यानंतर कांदो घालायचो तुपामध्ये 4 ते 5 मिनिटामध्ये की परतून घ्यायचे. त्याच्यानंतर कांदो परतल्यानंतर टोमॅटो घालायचो. टोमॅटो परतून घेतलो की त्यानंतर आला लसूणची पेस्ट घालायची. याच्यानंतर लगेचच चिकन घालून घ्यायचा टोपामध्ये आणि व्यवस्थित ढवळणं महत्त्वाचा. कारण आपण जेव्हा अशी पार्टी करत असतो तेव्हा चुलीवर जेवण करत असतो आणि चुलीवर जर जेवण करत असताना जरा जरी लक्ष चुकलो तरी करपान जाऊ शकता. त्याच्यामुळे लक्ष महत्त्वाचं. मित्रांनो, चिकन घातल्यानंतर त्याच्यामध्ये बिर्याणी मसालो हळद वगैरे टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गरजेनुसार थोडा पाणी घालायचा आणि 10 ते 15 मिनटं शिजत ठेवायचा. अशा प्रकारे आपलं चिकन तयार होता. त्याच्यानंतर आपल्या भात शिजवचा. त्याच्यासाठी आपण तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे. बिर्याणीसाठी नेहमी बासमती तांदूळ वापरतात पण आम्ही तुकडा बासमती तांदूळ वापरतो. मित्रांनो, भात शिजत असताना 70 ते 80% भात शिजवायचो. भात शिजलो की थर लावचे असतात. आम्ही साध्या सोप्या पद्धतीत थर लावून घेतलो. ही आमची लल्लू मोहिनी डान्स करता तुमच्यासोबत. पहिल्यांदा आम्ही भाताचं थर लायचलो, त्याच्यानंतर चिकनचं थर लायचलो आणि पुन्हा त्याच्यावर भाताचं थर लायचलो.
भेटतली रे भेटतली, सगळ्यांका भेटतली, टेन्शन घेऊ नको. मित्रांनो, थर लावून झाल्यानंतर सुरुवातीक जो कांदो तळलेला तो भाताच्या वर टाकून घ्यायचो. आणि यो भात 10 ते 15 मिनिटं चुलीवर मंद आचेवर ठेवून द्यायचो. त्याच्यानंतर यो कलर हा आणि अशा प्रकारे आपल्या मित्रांच्या हातची आणि साध्या सोप्या पद्धतीची ही बिर्याणी तयार असा. चला तर मग जेवण घेऊया. तर मित्रांनो, आमची ही बिर्याणी करूची साधी सोपी पद्धत तुमका कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा.